शेतकऱ्यांसाठी 6 सप्टेंबर सकाळच्या झटपट ठळक बातम्या। दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, नुकसानीची व्याप्ती आणखी वाढणार। 2500 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज, नदी नाल्यांना आला पूर। नांदेड जिल्ह्यात 3,41,000 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित, शेतकऱ्यांना बसला मोठा आर्थिक फटका, अनेक भागात झाली पडझड। विदर्भात आज हवामान विभागाचा येलो अलर्ट, विजांच्या कडकडासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। राज्यात 1,17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत गुंतवणूक, 29,000 रोजगार निर्मिती होणार। मुदत संपली तरीही पीक विम्याची रक्कम मिळेना, गतवर्षी अवकाळीने जोडपलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षाभंग। मातोळा तालुक्यात अतिवृष्टी, शेतांमध्ये साचले पाण्याचे तळे, घरांची पडझड, नदीकाठच्या शेतमाल पिके जमीनदोस्त। लाडकी बहीण योजनेचा निकष 21 वर्ष, तरीही 18 वर्षीय मुलगी पात्र, कागदपत्रांची तपासणी न करताच दिली जाते मंजुरी। महिला सुरक्षेला प्राधान्याने लक्ष द्या, अन्यथा लाडकी बहीण सावत्र होईल, खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवर हल्लाबोल। लाडक्या बहिणींमुळे आनंदाचा शिदाचा निधी आटला, गणेश उत्सवासाठी उद्दिष्ट 1.5 कोटींचे, मात्र वाटले 21,000च। बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटली अतिवृष्टीची रक्कम, 6 तलाट्यांसह महसूल सहाय्यक निलंबित। अतिवृष्टीची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटल्या प्रकरणी कुही तालुक्यातील 6 तलाट्यांसह 1 महसूल सहाय्यक निलंबित करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करणाऱ्या प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या समीक्षाकरणासाठी शेतकरी भाग मर्यादेत 50,000 रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना। कापूस सोयाबीन मदत योजनेची नोंदणी 13 लाखांच्या पुढे, हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यासाठी राज्यात आतापर्यंत 13 लाख अधिक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण।